2022 ची पुनरावृत्ती झाल्यास जनता सोडणार नाही असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। शिवसेना स्टाईलनं घरात घुसून जाब विचारा असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। जे जे खासदार फुटलेत त्यांच्या संदर्भात संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। शिवसेना स्टाईलनं घरात घुसून जाब विचारा असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। तर 2022 ची जर पुनरावृत्ती झाली तर मात्र जनता सोडणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। कुणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही असं खासदार फुटी संदर्भात संजय राऊत यांनी केलेलं विधान। सगळी जी नावं तुम्ही घेताय ते आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेईमानी करण्याचा अधिकार नाही। विशेषतः 15-15 आणि 50-50 कोटी रुपये घेऊन या क्षणी आम्ही कोणावरती आरोप करत नाही, पण मागे जे काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। जो काय राडा व्हायचा आहे तो होईल। या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं। हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं। हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं। शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले, त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा। आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या, आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं। संजय राऊत तुम्ही कितीही आव्हान केलं तर काळं कुत्र देखील संजय राऊतांच्या सोबत येणार नाही। उभाटा गटाची ही जी काही दारुण अवस्था झाली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत। त्यामुळे संजय राऊतांनी कितीही आव्हान केलं की आता महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल, महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर फिरू देणार नाही। संजय राऊत तुमच्यासोबत काळं कुत्र नाहीये। कशाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या गप्पा करता? महाराष्ट्रातली जनता ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहे। तुमच्या विचारांसोबत काळं कुत्र देखील नाही। तर आणखी महत्त्वाची बातमी, आधी जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीने फुटले होते असं दानवे यांनी म्हटलंय। शिंदेंच्या सेनेकडे पैसा याशिवाय कोणताही विषय नाही असं देखील अंबादास दानवे म्हणतायत। संघटना नाही मात्र पैसा आहे हे कबूल केलं पाहिजे। कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जातात, अशाकडे ईडी आणि सीबीआय बघत देखील नाही असं देखील अंबादास दानवे म्हणाले। काही लोकांनी कबूल केलेलं आहे ना अशा गोष्टी, त्याच्यामुळे मला असं वाटतं हालचाली चालू आहे असं म्हणायला वाव आहेच, पण सगळ्यांच्या चालू आहे असं नाही म्हणता येणार। काही जणांच्या चालू आहे असं म्हणायला देवाणघेवाणी झालेल्या आहे मोठ्या प्रमाणात। हे पहा, खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले। याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते। शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे। आता सरकार बाकीकडे 10-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात। अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, सीबीआय बघत पण नाही। अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची। महत्वाची बातमी आहे, खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीत त्यांचा खर्च पब्लिक करातून केला असं दमानी यांनी म्हटलेलं आहे। खासदार शहांची भेट घेणार आहेत, मात्र अमित शहांची भेट घेण्याची गरज काय असा सवाल देखील दमानी यांनी उपस्थित केलाय। सध्या लोकशाही काही उरलेली नाही अशी देखील प्रतिक्रिया या सगळ्या घडामोडींवरती अंजली दमानिया यांनी दिली आहे। अचानकपणे सगळे चार्टर्ड फ्लाईटनी दिल्लीला पोहोचतात। चार्टर्ड फ्लाईटचा खर्च कोणी केला? पब्लिक करा। ओम बिर्ला अचानकपणे रात्री दिल्लीत पोहोचतात। स्पीकरचा आत्ताच्या घटकेला दिल्लीत पोहोचण्याची काही गरजच नव्हती, पण ते पोहोचतात। कोणाच्या सांगण्यामधनं पोहोचले माहीत नाही। हे सगळे खासदार आत्ताच्या घटकेला आधी अमित शहांची भेट घेऊन मग जाणार आहेत। अमित शहांची भेट घेण्याची गरजच काय? जर ते शिंदे गटात जाणार असतील तर ह्याच्या मागे
फडणवीस विरुद्ध अमित शहा कुठे आहे का अशी शंका येते. पण जे होतंय